नमस्कार. वेलकम फ्रेंड्स. नमस्कार, स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे चालू केलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी, त्याचप्रमाणे हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ मॅच्युअर फिमेल ओव्हरी, हे जे हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरीचा स्टडी केला होता. आजच्या तासाला जो राहिलेला होल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याचप्रमाणे स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल्स आणि एक्सटर्नल जेनायटली ऑफ फिमेल, हे आपल्याला काय करायचं बघायचं. विद्यार्थी मित्रांनो, आज सुरुवात आपण स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल पासून करणार आहे. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला ग्राफियन फॉलिकल स्ट्रक्चर दिसतं. हे आपण परत अजून काय करणार, डिटेलमध्ये शिकणार आहे. हा थिका एक्सटर्ना, थिका इंटरना, अँट्रम, ग्रॅन्युलोसा सेल्स, कोरोना रॅडिएटा आणि oocytes, हे आपल्याला इथं लेबलिंग दिसतं. त्याचं तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी ड्रॉ द डायग्राम ऑफ ग्राफियन फॉलिकल हे सुद्धा परीक्षेमध्ये येतं. इन जनरली जर आपण ह्याचं स्ट्रक्चर जर बघितलं ग्राफियन फॉलिकलचं, ग्राफियन फॉलिकल इज अ मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल्स. हा जो ग्राफियन फॉलिकल्स आहे, हा इन जनरली आपण ह्याला काय म्हणतो, मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल्स म्हणतो. ह्याला मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल काय म्हणतो, कारण ही जी oocyte आहे ही ह्या ठिकाणी काय झालेली, टोटली फुल्ली मॅच्युअर झालेली आहे. आता जर आपण हा ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर बघितलं तर हा इसेंट्रिक आहे. इट इज इसेंट्रिक सेकंडरी oocytes. काही इसेंट्रिक सेकंडरी oocyte. इसेंट्रिक oocyte काय म्हटलंय, कारण हा जो oocyte आहे ह्या ग्राफियन फॉलिकलच्या सेंटरमध्ये नसतो, हा कुठल्या तरी एका बाजूला असतो. त्याच्यामुळे ह्याला काय म्हटलं आपण, इसेंट्रिक म्हटलेलं आहे. आता ह्याच्यावरती जर बघितलं आपण तर ह्याच्यावरती काय तर 2 लेअर, इट इज सराउंडेड बाय काय 2 लेयर्स. ह्याच्यावरती 2 लेअर आहेत, थिका एक्सटर्ना आणि थिका इंटरना. जर आपण बघितलं तर आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह फायबर ह्याला काय म्हणतो आपण, थिका एक्सटर्ना म्हणतो. आणि थिका एक्सटर्नाच्या आत काय असतो तर थिका इंटरना असतो. इनर टू थिका एक्सटर्ना देअर इज थिका इंटरना. म्हणजे हा आपल्याला हा दिसतोय बघा, हा थिका एक्सटर्नल दिसतोय आणि ह्याच्या आतमध्ये जो काय असतो, थिका इंटरना असतो. हा थिका इंटरना असतो. आता थिका इंटरना काय करत, प्रोड्यूस काय, इट इस्ट्रोजन. कुठला हार्मोन प्रोड्यूस करतो तर इस्ट्रोजन. कुठला हार्मोन प्रोड्यूस करत असतो तर हा इस्ट्रोजन नावाचा हार्मोन काय करत असतो, हा प्रोड्यूस करत असतो. जर आपण थिका इंटरनाच्या आत बाजूला जर बघितलं तर इनर साइड ऑफ थिका इंटरना ह्या ठिकाणी ग्रॅन्युलोसा सेल्स आहे. हा जो सेल्स दिसतोय येलो कलर मध्ये आपल्याला दिसतोय बघा, हा कुठला तर ग्रॅन्युलोसा सेलचा काय दिसतोय आपल्याला, लेअर दिसतो. त्याला काय म्हणतो आपण, मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा. काय म्हणायचं त्याला, मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा. आणि ह्या मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा सेल डिफरन्शिएटेड इन का डिस्कस प्रोलिग्रस अँड कोरोना रॅडिएटा. ह्याच्यामध्ये काय झालेला, हा डिफरन्शिएट झालेला आहे 2 सेलमध्ये. सेल डिफरन्शिएटेड इन का डिस्कस प्रोलिग्रस आणि कोरोना रॅडिएटा. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, हा सेपरेशन झालेलं आहे. कॉल्युमिनस oospore जो आहे, ही टर्म जी आहे ही कशासाठी यूज केली जाते, फॉर oocyte अँड सराउंडिंग ग्रॅन्युलोसा सेल्स. हा जो आपल्याला दिसतोय, हा बघा, हा oocytes दिसते आणि ह्याच्या बाजूला जे आहेत काय ग्रॅन्युलोसा सेल्स आपल्याला दिसतात. तर ह्या एकत्रित ह्याला कुठली टर्म वापरतो आपण, कॉल्युमिनस oospores. काय म्हणायचं, ज्यावेळेस oocytes आणि त्याच्या बाजूला काय हा ग्रॅन्युलोसा सेल, ग्रॅन्युलोसाचा लेअर आहे, दॅट इज कॉल्ड एज काय, कॉल्युमिनस oospore. ही टर्म काय केली जाते, ह्या ठिकाणी वापरली जाते. ह्याच्यामध्ये काय असते, हे जे oocytes आहे, ग्राफियन फॉलिकल्स आहे, oocyteचा भाग सोडून जो राहिलेला हा जो भाग दिसतोय आपल्याला, पिंक कलरचा भाग दिसतोय सगळा, ह्या भागामध्ये एक फ्लुइड असतं, दॅट फ्लुइड कॉल्ड काय, अँट्रम. ह्याच्यामध्ये काय फ्लुइड काय म्हणतो, त्याला फ्लुइडला काय नाव आहे, अँट्रम. काय म्हणायचं त्याला, अँट्रम म्हणायचं. आणि हे अँट्रम कुणामध्ये प्रेझेंट असतं, बिटवीन द लाईज बिटवीन कुणामध्ये, ही जी oocytes आहे आणि हा जो
ग्रॅन्युलोसस सेलचं मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसस लेअर आहे हा येलो कलर मधला, त्याच्यामध्ये जे फ्लुइड असतं दॅट फ्लुइड इज कॉल्ड ॲज काय अँट्रम. आणि ह्या फ्लुइडमध्ये काय 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 असतं तर फ्लुइड फिल्ड कशाने असतं तर लिक्वाइड फॉलिक्युलाय ह्याच्यापासून काय झालेलं असतं हे भरलेलं असतं, ह्याच्यामध्ये हे फ्लुइड असतं. अशा प्रकारचे काय ग्राफियन फॉलिक्युल इन शॉर्टमध्ये ज्यावेळेस आपण इन डिटेलमध्ये शिकणार आहे त्यावेळेस आपण हे अजून डिटेलमध्ये काय करणार आहे हे शिकणार आहे. इथे लक्षामध्ये इन जनरल शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो अजून एकदा. ग्राफियन फॉलिकल इज अ मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल, ह्यालाच आपण काय म्हणतो तर इट इज ऑल्सो कॉल्ड एज काय मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल्स. इसेंट्रिक सेकंडरी ओसाइड ह्याच्यामध्ये असते, सराउंडेड बाय काय नॉन सेल्युलर लेअर काय झोना पेडोसेला, सिक्रेटेड बाय काय फायटलाइन मेम्ब्रेन ऑफ ओसाइड. ह्याच्यामध्ये दोन प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतात, फायबर आउटर मोस्ट प्रोटेक्टिंग कव्हरिंग आणि फायब्रस कव्हरिंग, त्याला काय म्हणतो आपण थिका एक्सटर्ना म्हणतो. त्याच्या आतमध्ये इनर टू द थिका एक्सटर्ना देअर इज थिका इंटर्ना प्रेझेंट दॅट सिक्रेट हार्मोन इस्ट्रोजन. आणि त्यानंतरनं इनर टू द थिका इंटर्ना देअर इज मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा लेअर ऑफ मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा सेल्स which are differentiated into काय discus proligerus and corona radiata. Oocyte along with granulosa membranous granulosa that is called as काय columnous oosporus. आणि जे फ्लुइड असतं ह्या ग्राफियन फॉलिकलमध्ये दॅट इज कॉल्ड एज काय अँट्रम. द फ्लुइड प्रेझेंट इन द कॅव्हिटी ऑफ ग्राफियन फॉलिकल दॅट इज कॉल्ड एज अँट्रम दॅट लाईज बिटवीन oocyte अँड मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा. हा जो भाग आहे इथून इथपर्यंतचा त्याच्यामध्ये काय असणार आहे हे सगळं फ्लुइड कुठलं अँट्रमनी फ्लुइड झालेलं असेल आणि त्याला काय म्हणतो आपण लिक्वाइड फॉलिक्युल आहे. अशा प्रकारचं हे ग्राफियन फॉलिकल्स. मित्रांनो आपण काल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय करत होतो अभ्यास करत होतो. ओके, त्यातलं ओव्हरी आपण काय केलं होतं बघितलं. इन जनरल स्ट्रक्चर आपण जे आहे डायग्राम पण बघितले होते त्याचे. जर मित्रांनो ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या डायग्राममध्ये ही जी डायग्राम आहे काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम, ह्याच्यामध्ये काय आपल्याला दिसतं पेअर्ड स्ट्रक्चर कुठलं ओव्हरी. परत काय दिसतंय आपल्याला तर इट ऑल्सो सीन द काय फॅलोपियन ट्यूब. इट इज ऑल्सो पेअर्ड स्ट्रक्चर. सिंगल स्ट्रक्चर कुठलं आहे तर हे इटेरस, हे जे काय इटेरस आहे आणि हे तर काय व्हजाइन आहे. हे काय सिंगल स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चरपैकी आपण काय ओव्हरी आपण काल बघितली होती, तरी सुद्धा आपण काय करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये इन डिटेलमध्ये काय करणार आहे बघणार आहे. आता जर आपण बघितलं तर फॅलोपियन ट्यूबचे इन जनरल 3 पार्ट आहेत, इंडिफंडिबुलम, एम्फ्युला आणि इस्थमस. आणि जर आपण युटेरसचं जर वॉल बघितलं त्याच्यामध्ये 3 लेअर आहेत, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरिटोनियम. हे काय 3 लेअर्स काय असतात प्रेझेंट असतात, ते आपण त्यावेळेस आपण काय करणार इन डिटेलमध्ये शिकणार आहे. ओके, फिमेल रिप्रोडक्टिव्ह जे आहे ऑर्गन आपण थोडंसं ओव्हरीबद्दल सुद्धा आपण परत रिटर्नमध्ये घेऊ. ओव्हरी काय दॅट आर द प्रायमरी सेक्स ऑर्गन दॅट प्रोड्यूस फिमेल गॅमेट, त्यालाच आपण काय म्हणतो ओव्हम म्हणतो. ओव्हम किंवा त्यालाच अजून काय एग्स सुद्धा म्हणतो आपण. फिमेल ओव्हरी काय करते, फिमेलची ओव्हरी दॅट आर द प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ फिमेल आणि प्रोड्यूस काय फिमेल गॅमेट्स, त्याला काय ओव्हम. त्याचप्रमाणे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स आपण काल बघितलं होतं. हे वेगवेगळे हार्मोन्स 5 हार्मोन्स ओव्हरी काय करत असते सिक्रीट करत असते. कुठले कुठले हार्मोन्स आहेत तर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन आणि ॲक्टिव्हिन आणि काय इनहिबिलिंग. हे हार्मोन हे सिक्रेट करत असते, परंतु त्याच्यातलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दॅट आर द मेन हार्मोन्स आहेत दॅट आर हेल्पफुल इन टू द मेंटेनन्स ऑफ काय प्रेग्नन्सी मेंटेनन्ससाठी प्रोजेस्टेरॉनचा काय होत असतो उपयोग होत असतो, हेल्पफुल होत असतं. जर आपण बघितलं तर ओव्हरीचं लोकेशन काय लोअर ॲबडोमेनमध्ये काय असतात ओव्हरी प्रेझेंट असतात. त्याची आपण डायमेन्शन काल बघितलं तर 3 सेंटीमीटर लेंथ, 1.5 सेंटीमीटर विड्थ आणि 1 सेंटीमीटर काय थिक आहे आणि कनेक्टेड टू पेल्विक वॉल अँड युटेरस बाय लिगामेंटच्या साह्याने काय असतं हे कनेक्ट झालेलं असतं. जर आपण ओव्हरी बघितलं तर इच ओव्हरी
is covered by a thin epithelial which is enclosed ovarian stroma. Each ovary is covered by a thin epithelium which is enclosed ovarian stroma. जे जर्मिनल इपिथिलियम लाइनिंग आहेत आपण काल हिस्टोलॉजिकल सेल स्ट्रक्चर मध्ये सुद्धा बघितलेलं आहे ते. ओव्हेरियन स्ट्रोमा ह्याच्यामध्ये काय दोन लेयर असतात, कॉर्टेक्स आणि इनर. पेरिफेरल जे आहे आउटर सरफेसला जो असतो कुठला कॉर्टेक्स असतो आणि इनरला काय मिडुला असतो. पेरिफेरल्स जर आपण बघितलं तर काय त्या पेरिफेरल कॉर्टेक्स मध्ये काय असतं आपण काल बघितलं तर फॉलिकल्स मॅच्युरेशन होत असतात, फॉलिकल्स प्रेझेंट. अँड इनर मिडुला काय ब्लड व्हेसल्स काय असतात त्या ठिकाणी आणि ओव्हेरियन लिगामेंट्स आर प्रेझेंट. हे काय असतात मिडुलामध्ये असतात, त्या ठिकाणी नर्वस फायबर सुद्धा काय असतात प्रेझेंट असतात. या ठिकाणी जर आपण बघितलं हे स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला, हा जो ओव्हरीचं स्ट्रक्चर दिसतंय बघा, हा जर्मिनल इपिथिलियमचा लेअर आहे वरचा. आणि जर आपण बघितलं ह्या ठिकाणी, ह्या ठिकाणी जर बघितलं हा जो कॉर्टेक्स रिजन आहे ओव्हरीचा वरचा भाग, हा ह्या ठिकाणी काय प्रेझेंट आहेत तर ग्राफियन फॉलिकल्स प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहेत? ग्राफियन फॉलिकल्स. आणि हे जे डेव्हलपमेंट म्हणजे कॉर्टेक्स रिजनमध्ये काय होणार आहे, ग्राफियन फॉलिकलची डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी प्रीमॉर्डियल फॉलिकल्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. परत प्रायमरी ऊसाइट्स दिसतात, ऊसाइट्स, सेकंडरी ऊसाइट्स या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. हे टर्शरी ऊसाइट ही मॅच्युअर फॉलिकल ओव्हेरियन फॉलिकल आपल्याला या ठिकाणी दिसते किंवा त्यालाच आपण काय म्हणतो ग्राफियन फॉलिकल. या ठिकाणी काय झालेला हा ओव्हेरियन फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल काय झालेलं बस्ट झालेलं आणि त्याच्यातून ओव्हम मॅच्युअर्ड ओव्हम काय झालेला आहे रिलीज झालेला आहे. आणि एम्प्टी ग्राफियन फॉलिकल दॅट कन्वर्ट इनटू काय कार्पस ल्युटियम. ड्युरिंग फर्स्ट ट्रायमिनिस्टर कार्पस ल्युटियम सिक्रेट काय प्रोजेस्टेरॉन हार्मोन. काय करतं हे प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करतं. आफ्टर दॅट if pregnancy is not takes place, carpus luteum is convert into carpus albicans. कशामध्ये रूपांतर होतं याचं? कार्पस अल्बिकन्स मध्ये काय होतं डिजनरेटिंग. कार्पस अल्बिकन्स मध्ये काय होतं ह्याचं डिजनरेशन होतं आणि तिथून नाहीच होतं. मिडल लेअरला जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला रेड कलरचं एक दिसते लाईन आणि एक निळ्या कलरची काय दिसते आपल्याला लाईन दिसते. जर आपण ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या रेड कलरमध्ये जर बघितलं तर हे रेड कलर दॅट आर सप्लाय ऑफ द ब्लड व्हेसल्स. ह्या काय ब्लड व्हेसल्स आहेत. आणि ब्लू कलरची जी लाईन दिसते आपल्याला या ठिकाणी दॅट आर इंडिकेट द ओव्हेरियन लिगामेंट्स. काय इंडिकेट करते ते आपल्याला? ओव्हेरियन लिगामेंट्स हे काय करतात इंडिकेट करत असतात. अशा प्रकारचं इन जनरल हे स्ट्रक्चर कोणाचं ओव्हरीचं. मित्रांनो मेन प्रायमरी ऑर्गन आपण काय केलं ओव्हरी बघितलेलं आहे आता ऑलरेडी. आता आपल्याला काय करायचं आहे ॲसेसरी डक्ट. ह्याच्यामध्ये जे असणारे ॲसेसरी डक्ट कुठले आहे? ओव्हिडक्ट, इटरस आणि व्हाजायना. ओव्हिडक्टला आपण काय म्हणतो तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओव्हिडक्टला काय म्हणतो आपण इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॅलोपियन ट्यूब किंवा इटेराइन ट्यूब. काय म्हणतो ह्याला? फॅलोपियन ट्यूब. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणचा भाग हा जो भाग दाखवलेला आहे बघा हा कुठला आहे तर ओव्हिडक्टचा आहे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण फॅलोपियन ट्यूब किंवा इटेराइन ट्यूब. आता ही काय मस्क्युलर डक्ट पेअर ऑफ काय मस्क्युलर डक्ट लाईंग हॉरिझॉन्टली ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी. कुठं असते दॅट आर प्रेझेंट. हे मस्क्युलर आहे प्रेझेंट हॉरिझॉन्टली ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये काय असते ही प्रेझेंट असते. इन जनरली प्रॉक्सिमल पार्ट जो आहे ह्याचा तो लाईज क्लोज टू द हा जो प्रॉक्सिमल पार्ट आहे ह्या ओव्हिडक्टचा दॅट लाईज क्लोज टू द ओव्हरी. ह्या ओव्हरीच्या काय असतो क्लोज असतो. आणि जो डिस्टल पार्ट आहे हा डिस्टल पार्ट काय झाला ह्या ठिकाणी आहे. हा डिस्टल पार्ट दॅट आर ओपन इन टू द इटेरस. इटेरसमध्ये काय होत असतं ओपन होत असतं हे लक्षात ठेवायचं आहे. बघा परत अजून एकदा सांगतो कुठला प्रॉक्सिमल पार्ट दॅट क्लोज टू द ओव्हरी आणि डिस्टल पार्ट दॅट ओपन इन टू द काय इटेरस. प्रॉक्सिमल पार्ट हा ओव्हरी बरोबर जॉईंट झालेला असतो का तर नसतो. फक्त काय असतो ओव्हरीच्या काय असतो क्लोज असतो. आणि डिस्टल पार्ट जो आहे दॅट ओपन इन टू काय इटेरस. आता जर आपण बघितलं तर ह्या
ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूबची जर लेंथ जर आपण बघितली तर साधारणतः 10 to 12 सेंटीमीटर लॉंग असते. किती असते? 10 to 12 सेंटीमीटर लॉंग असते. आणि ह्याच्या आतमध्ये जर आपण ह्याचं लायनिंग जर बघितलं, इंटरनली जर आपण बघितलं, तर ह्याच्यावरती सिलिएटेड इपिथिलियल सेल असतात. कुठल्या? सिलिएटेड इपिथिलियल सेल्स प्रेझेंट असतात. कुठल्या? सिलिएटेड इपिथिलियल सेल्स. हे लक्षात ठेवायचं. ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब कुठल्या सेल्स पासून बनलेले असते असा जर एक्झाम मध्ये प्रश्न आला तर त्याच्यामध्ये काय लिहायचं? सिलिएटेड इपिथिलियम सेल्स. इन जनरली हे क्वेश्चन नीट किंवा सीईटीला विचारले जाऊ शकतात, अशा प्रकारचे क्वेश्चन. तर कुठल्या? सिलिएटेड इपिथिलियम सेल पासून बनलेलं असतं. जर आपण बघितलं तर ओव्हिडक्ट जे आहे हे किती 3 भागामध्ये काय झालेले? डिव्हाइड झालेले. डिव्हायडेड इंटू काय? 3 रिजन्स. पहिला रिजन कुठला आहे? तर इनफंडिबुलम्स. दुसरा जो आहे कुठला? एम्फ्युला. आणि तिसरा कुठला? इस्थमस. बघा ह्या ठिकाणी फिगरमध्ये पण आपल्याला हे तिन्ही रिजन काय होतात आपल्याला दिसून येतात. इनफंडिबुलम, तिन्ही रिजन काय होतात ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. कुठला? इनफंडिबुलम्स हा भाग. दुसरा एम्फ्युला. बघा हिथून ते हितपर्यंत जो भाग आहे हा कुठला? एम्फ्युला. आणि हिथून जो हितला भाग आहे हा जो आहे दॅट आर द इस्थमस. आता इनफंडिबुलम, एम्फ्युला आणि इस्थमस हे काय जे 3 रिजन आहेत, हे 3 रिजन ह्या प्रत्येकाचं जे कार्य आहे काय वेगवेगळं आहे, त्याचं फंक्शनिंग वेगळं आहे. आता पहिला आपण काय बघू? त्याच्यातलं इनफंडिबल बघू, इनफंडिबुलम बघू. जे आपण म्हणलो होतं की जो पार्ट ओव्हरीच्या क्लोज असतो त्या एंडला आपण काय म्हणतो? त्या ओव्हिडक्टच्या एंडला प्रॉक्सिमल पार्ट म्हणतो. काय म्हणतो त्याला? प्रॉक्सिमल पार्ट. ही ओव्हरी आहे आणि ह्या ओव्हरीच्या क्लोज काय? तर हा इनफंडिबल आहे. आणि हे पार्ट क्लोजर टू फनेल शेप्ड इनफंडिबल. जर आपण हा पार्ट बघितला तर हा काय असतो? फनेल शेप्ड असतो. म्हणजे थोडक्यामध्ये हा काय? फनेल शेप्ड काय पार्ट झाला हा. आणि ह्याच्या आतमध्ये काय असतं? तर ह्याच्या आतमध्ये एक होल असतं, प्रॉक्सिमल फनेल लाईक पार्ट. आणि ह्याच्यामध्ये विदिन दॅट पार्ट काय असतं? ह्याच्यामध्ये एक ओपनिंग असते. हे काय? ओपनिंग आहे बघा. आता हे जे ओपनिंग आहे ह्याला काय म्हणतो आपण? ऑस्टियम म्हणतो. काय म्हणायचं त्याला? ऑस्टियम म्हणायचं. आणि ह्याच्या आजूबाजूला काय? फिंगर लाईक मेनी प्रोजेक्शन असतं. काय असतात हे? फिंगर लाईक. आपल्या बोटासारखे काय प्रोजेक्शन असतात. जर आपण बघितलं तर हे आपल्याला बोटासारखे काय प्रोजेक्शन दिसतात. दॅट इज कॉल्ड ॲज काय? फिम्ब्रिये. काय म्हणायचं त्याला आपण? फिम्ब्रिये. हे जे प्रोजेक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज काय? फिम्ब्रिये. काय म्हणायचं त्याला? फिम्ब्रिये. आणि हे फिम्ब्रियेचं फंक्शन काय आहे किंवा ह्या फंडिबुलमचं फंक्शन काय आहे? तर इट कलेक्ट. काय करतं हे? इट कलेक्ट ओहम आफ्टर डिस्चार्ज ऑफ ओव्हरी किंवा आफ्टर ओव्हुलेशन. जो ओव्हरी रिलीज करतं तो ओहम किंवा एग्स किंवा ओसाइट हे कलेक्ट करण्याचं काम कोण करत असतं? हा फिम्ब्रिये करत असतो. कोण करत असतं? हा फिम्ब्रिये करत असतो. आणि ह्याच्यावरती काय असतात? सिलिया असतात. आणि ह्या सिलिया काय करत असतात? फिम्ब्रियेवरच्या असताना हेल्प द ड्रायव्हिंग ओव्हुलेटेड एग्स टू ऑस्टियम. काय असतात? ह्या स्मॉल 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 सिलिया काय असतात? ह्याच्यावरती प्रेझेंट असतात. आणि ह्या सिलिया ज्या आहेत ह्या सिलिया काय करतात? हा जो ओहम आहे समजा एका कुठल्या तरी फिम्ब्रियेवरती येऊन अटॅच झाला तर तो एग्स हा काय येणार? ह्या ऑस्टियम पाशी, म्हणजे हे जे स्मॉल ओपनिंग आहे ओव्हिडक्टचं त्याच्यापर्यंत आणण्यासाठी काय करत असतात? मदत करत असतात. मुवमेंट ऑफ फिम्ब्रिये हेल्प ड्युरिंग द ओव्हुलेटेड एग्स टू द ऑस्टियम. अशा प्रकारचं इन जनरली काय झालं? हे इनफंडिबुलम. त्याचा रोल एकदम महत्त्वाचा आहे. कारण ह्या रोलशिवाय आपल्याला जर समजा ओहम जर फॅलोपियन ट्यूबमध्ये जर नाही आला तर पुढची जी प्रोसेस आहे ती काय होणार नाही.
आता पुढची जी आहे ॲम्फ्युला. ॲम्फ्युलामध्ये काय होतं ते बघू आपण. हा काय वायडर पार्ट ऑफ काय फॅलोपियन ट्यूबचा काय हा वायडर पार्ट आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हिथून जो हिथपर्यंतचा जो भाग आहे हा मिडल पार्ट आहे, लॉंग आहे. आणि हा जो पार्ट आहे ह्या पार्टमध्ये ॲम्फ्युलामध्ये इन जनरली काय होत असतं, फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. काय होतं ह्याच्यामध्ये फर्टिलायझेशन म्हणजे मेलकडून सिक्रेट होणारे जे स्पर्म आहेत थ्रू युटेरस मार्फत काय होतील ह्या ठिकाणी येतील कोणामध्ये, ह्या ॲम्फ्युलामध्ये, ओव्हिडक्टच्या. आणि इकडून एग जे आहे हे काय होणार आहे, ह्या ॲम्फ्युलामध्ये येणार आहे. आणि ह्या ठिकाणी काय होणार आहे, फर्टिलायझेशनची प्रोसेस जी आहे होणार आहे. आता पुढचा जो भाग आहे तो कुठला, इस्थमस. हा काय इस्थमस काय आहे तर हा हॅज नॅरो लुमेन अँड जॉईंट टू द युटेरस. हा काय नॅरो ओपनिंग आहे, नॅरो पार्ट आहे डक्टचा आणि ओपन इन टू द काय युटेरस. ह्या युटेरसमध्ये ओपन होण्यासाठी काय करत असते, मदत करत असते. म्हणजे अशा प्रकारचं जे हे काय इन जनरली फॅलोपियन ट्यूब इन इलॅबोरेट स्वरूपात जर बघायचं म्हणलं याचं स्ट्रक्चर, तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा, हा इनफंडिबुलमचा पार्ट आहे. म्हणजे हा काय ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा फिम्ब्रिया दिसतोय. आणि इथून जे ओरीमधून जे एग्ज रिलीज होणार आहे ते काय होणार आहे, ह्याच्यावरती जाणार आहे. हा मधला जो पोर्शन आहे हा कुठला, ॲम्फ्युलाचा आहे. ह्या ठिकाणी काय होणार आहे तर फर्टिलायझेशन होणार आहे, साईट ऑफ फर्टिलायझेशन. आणि हा इथून पुढचा जो भाग आहे हा इस्थमसचा आहे. आणि इथं काय होणार आहे, इस्थमस हे काय कोण जॉईनिंग ऑफ काय फॅलोपियन ट्यूब टू युटेरस हे काम करण्याचं थ्रू इस्थमसच्या होतं. अशा प्रकारचं हे फॅलोपियन ट्यूब. पुढचा जो पार्ट आहे तो कुठला आहे, युटेरस किंवा ओम अँड व्हाजाइना आपण म्हणतो. ओम म्हणजे हे काय ॲक्च्युली जो युटेरस असतो किंवा ओम ह्याला काय म्हणतो आपण, बच्चेदानी हिंदीमध्ये म्हणतो, किंवा मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर काय गर्भ म्हणतो. आता हे जे आहे युटेरस, युटेरस जर आपण बघितलं तर लोअर ॲबडॉमिनल रिजनमध्ये प्रेझेंट असतं. कुठं प्रेझेंट असतं, कॉमनली कॉल्ड काय ओम किंवा ओम म्हणतो. लोअर ॲबडॉमिनल रिजनमध्ये प्रेझेंट असतं. हॅलो इन्व्हर्टेड पेअर शेप्ड अटॅच टू काय पेल्विक वॉल बाय लिगामेंट्स. पेअर शेप्ड आहे, अटॅच टू पेल्विक वॉल बाय लिगामेंट. आणि ह्या युटेरसच्या इनसाइड काय होत असतं, फर्टिलायझेशन ऑफ ओव्हम अँड डेव्हलपमेंट ऑफ काय एम्ब्रिओ होत असतं. आता हे झालं इन जनरल माहिती ऑफ युटेरस. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जर आपण युटेरस जर बघितला तर त्याचं जर आपण स्ट्रक्चर बघायला गेलो तर हा साधारणतः 7.5 सेंटीमीटर लॉंग आहे, 5 सेंटीमीटर ब्रॉड आहे आणि 2.5 सेंटीमीटर काय थिक आहे. 2.5 सेंटीमीटर काय थिक आहे. आता जर आपण ह्याचं डिव्हायडेशन बघितलं, इट इज ऑल्सो डिव्हायडेड इंटू 3 पार्ट, फंडस, बॉडी अँड सर्विक्स. किती ह्याच्यामध्ये डिव्हाइड झालेला, फंडस. अप्पर डोम शेप्ड जो पार्ट आहे हा अप्पर डोम शेप्ड जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे हा पार्ट कुठला आहे तर फंडसचा पार्ट आहे. आणि जनरली नॉर्मली जे आहे इनप्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ जो आहे ह्या ठिकाणी काय होत असतं, ऑकर होत असतं. काय होतं, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ काय होत असतं ह्या ठिकाणी ऑकर होत असतं. आता दुसरा जो पार्ट आहे कुठला, बॉडी. हा मिडल पार्ट जो आहे ह्या ठिकाणचा, हा मिडल पार्ट म्हणजे हेकडून हा पण भाग येणार, त्याच्यामध्ये हा भाग टोटली काय मिडल पार्ट जो आहे तो त्याला काय म्हणतो आपण, बॉडी म्हणतो ऑफ युटेरस. ग्रॅज्युअली टॅपर्ड डाऊनवर्ड. आणि डाऊनवर्डच्या डायरेक्शनला काय असतं, टॅपरिंग झालेलं असतं. आणि सर्विक्स हा खालचा भाग झाला. हा इथं जर आपण बघितलं तर हा साधारणतः 2.5 सेंटीमीटर लेंथ असते, एक्सटेंड इन टू द काय व्हाजायना. ह्या व्हाजायनामध्ये काय झालेला, एक्सटेंड झालेला असतो.
आणि ह्याच्यामध्ये काय असतात, देअर इज टू ओपनिंग, इंटरनल ओपनिंग OS टुवर्ड द काय बॉडी ऑफ युटेरस आणि एक्सटर्नल OS टुवर्ड काय व्हाजायना. म्हणजे ह्याच्यामध्ये काय दोन ओपनिंग, एक असतं एक इंटरनली टुवर्ड द बॉडी आणि एक्सटर्नल टुवर्ड द काय व्हाजायना. ह्याच्याकडे काय असतं, हे ओपनिंग असतं. आता जर आपण बघितलं, हा जो युटेरस आहे, ह्या युटेरसमध्ये परत इंटरनली द युटेराइन वॉल हे किती 3 लेअरमध्ये काय झालेलं आहे, डिस्टिंग्विश झालेलं आहे. एक एंडोमेट्रियम, दुसरा मायोमेट्रियम, तिसरा पेरिमेट्रियम. आउटर मोस्ट जो आहे तो कुठला आहे, पेरिमेट्रियम आहे. कुठला आहे, आउटर मोस्ट लेअर जो आहे बघा, ह्या ठिकाणी दिसतंय आपल्याला आउटर मोस्ट लेअर कुठला, पेरिमेट्रियम. मिडल लेअर जो आहे थिक मस्क्युलर लेअर असतो, स्मूथ मसल्स पासून बनलेला असतो, त्याला काय म्हणतो आपण, मायोमेट्रियम म्हणतो. हा जो मिडलचा लेअर आहे बघा, ह्या ठिकाणी पण दिसतंय, हा मायोमेट्रियम आहे. आणि हा मिडल लेअर आहे, ह्या मिडल लेअरचं स्पेसिफिक फंक्शन असतं ड्युरिंग पार्च्युरेशन. काय, व्हिग्रस कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग द पार्च्युरेशन, लेबर व्हिग्रस कॉन्ट्रॅक्शन ऑफ दोज मसल्स. ह्या ज्या मसल्स आहेत, स्मूथ मसल्स आहेत ह्याच्यामध्ये ज्या प्रेझेंट आहेत, ह्यांच्यामध्ये काय होतं, व्हिग्रसली कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि व्हिग्रसली कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर न कॉज लेबर्स, त्या ठिकाणी पेनफुल कंडिशन काय होणार, त्या ठिकाणी होणार लेबर्स ड्युरिंग पार्च्युरेशन. काय होणार, त्या ठिकाणी पेनफुल कंडिशन तयार होणार. आणि ते कशामुळे जातात, तर ह्या स्मूथ मसल ज्या प्रेझेंट असतात मायोमेट्रियममध्ये, त्यांचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं, त्याच्यामुळे काय होतात, लेबर्स तयार होतात, फॉर्मेशन ऑफ लेबर्स. आणि ही कंडिशन कधी होते, ओनली ड्युरिंग द पार्च्युरेशन. अदर टाइम ही कंडिशन होते का, नाही. त्यानंतर हा झाला मायोमेट्रियम. त्यानंतर जो शेवटचा लेअर आहे आतला एकदम, ह्या ठिकाणी काय सर्क्युलर दाखवलेला आहे बघा, हा काय एंडोमेट्रियम आहे. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी कॉइलिंग दाखवलेलं आहे, काय एंडोमेट्रियम आहे. इनरमोस्ट लेअर आहे, किंवा ह्यालाच आपण काय म्युकोसल मेम्ब्रेन. हा कशाने बनलेला, मेड अप ऑफ काय स्टार्टिफाईड इपिथिलियल सेल्स पासून बनलेला. कशापासून बनलेला, हा स्टार्टिफाईड इपिथिलियल सेल पासून. आता हा जो एंडोमेट्रियम आहे, ह्याची जी लेंथ आहे, थिकनेस ऑफ दिस लेअर दॅट आर अंडरगो चेंजेस ड्युरिंग मिनिस्ट्रल सायकल. एव्हरी मिनिस्ट्रल सायकल काय होत असते, ह्या एंडोमेट्रियमची काय होत असते, लेंथ जी आहे काय होत असते, चेंज होत असते. थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम रेग्युलरली चेंज. आणि हे सगळं कुणाच्या अंडर असतं, तर दे आर अंडर कोणाच्या अंडर असतं, तर कंट्रोल ऑफ काय हार्मोन्स, जे ओव्हरी हार्मोन सिक्रेट करत असते, ह्याच्यावरती काय असते, सगळी थिकनेस जी असते काय डिपेंड असते. त्याचप्रमाणे हा जो लेअर आहे, इट इज रिच सप्लाय ऑफ ब्लड व्हेसल अँड युटेराइन ग्लँड. ह्याच्यामध्ये काय असतं, हा एंडोमेट्रियम महत्वाचा आहे, कारण ह्याच्यामध्ये काय असतात, रिच सप्लाय ऑफ काय ब्लड व्हेसल्स अँड युटेराइन ग्लँड. ज्या युटेराइन ग्लँड आहेत ह्यांच्यामधून जे सिक्रेट होणारं सिक्रेशन आणि ब्लड व्हेसल्स, हे काय ह्याच्यामध्ये रिच सप्लाय काय असतं, ह्यांचा असतो. आणि हे काय करतात, हा एंडोमेट्रियमचं मेन फंक्शन काय, जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ आहे किंवा डेव्हलपिंग फोइटस आहे, ह्या डेव्हलपिंग फोइटसला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं, हा एंडोमेट्रियम करत असतं. कोण करत असतं, एंडोमेट्रियम करत असतं. येत्या लक्षामध्ये अशा प्रकारचं एंडोमेट्रियम तुम्हाला एक्झाममध्ये ह्याच्यावरती हे जे 3 लेअर आहेत, 3 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो की डिस्क्राईब द युटेराइन वॉल. युटेराइन वॉलवरती प्रश्न येऊ शकतो, किंवा CET साठी सुद्धा ह्याच्यावरती बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि भविष्यामध्ये येऊ सुद्धा शकतात. ह्याच्यावरती एंडोमेट्रियम मध्ये कुठल्या सेल्स असतात, तर कुठल्या स्टार्टिफाईड इपिथिलियम. मायोमेट्रियम मध्ये कुठल्या सेल्स असतात, स्मूथ मसल सेल्सनी काय लेअरनी बनलेला मसल्स असतात. आणि लेबर कुठं ऑकर, वेर इट लेबर ऑकर ड्युरिंग पार्च्युरेशन, असा पण प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो. तर काय मायोमेट्रियम. आउटर मोस्ट लेअर कुठला आहे, तर पेरिमेट्रियम. आणि एंडोमेट्रियम तर आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे, तरी सुद्धा अजून एकदा सांगतो. इट इज मेड अप ऑफ काय स्टार्टिफाईड इपिथिलियम. थिकनेस ऑफ लेअर इज रेग्युलरली अंडरगो चेंज
इन ड्युरिंग काय मिनिस्ट्रल सायकल. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं रिच सप्लाय ऑफ काय ब्लड व्हेसल्स अँड इटेराइन ग्लँड, आणि दोज ब्लड व्हेसल्स एंडोमेट्रियम काय करतं प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग फोयटस. अशा प्रकारे काय ह्याचा रोल्स. आता लास्ट ऑर्गन ॲक्सेसरी डक्ट जे आहे कुठली व्हजायना. ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसते हे व्हजायना दिसते. इट इज ट्युब्युलर आहे. हा फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे आणि साधारणतः 7 ते 9 सेंटीमीटर इन लेंथ आहे. किती सेंटीमीटर लेंथ आहे 7 ते 9 सेंटीमीटर. लाईज बिटवीन सर्विक्स अँड व्हेस्टिब्युल्स. हे सर्विक्स आणि व्हेस्टिब्युल्स यांच्यामध्ये काय असतं बनलेलं असतं. व्हजायनल वॉल अँड इनर म्युकोसल लाइनिंग, द मिडल मस्क्युलर लेयर अँड आउटर adventitia layer. The mucosal epithelial is stratified and mucosal epithelial काय असतं स्टार्टिफाईड असतं अँड नॉन कॅरेटिनाइज्ड असतं. आणि ह्या म्युकोसल इपिथिलियल मध्ये काय स्टोरेज केलं जातं तर ग्लायकोजनचं काय केलं जातं स्टोरेज केलं जातं. देर इज नो ग्लँड. ह्या व्हजायनामध्ये कुठल्याही प्रकारची काय नसते ग्लँड नसते. बट सर्विकल सिक्रेशन ऑफ म्युकस इज रिसिव्ड इन व्हजायना. परंतु ह्याच्यामध्ये काय सर्विकल सिक्रेशन ऑफ म्युकस, म्युकस जे सिक्रेट करतं हे व्हजायनामध्ये रिसिव्ह होतं. ओपनिंग ऑफ व्हजायना इनटू काय व्हेस्टिब्युलर. ह्या ओपनिंग ऑफ कुणाचं व्हजायना इनटू व्हेस्टिब्युल्स इज कॉल्ड काय व्हजायनल ऑरिफाइस. आणि दिस ओपनिंग इज कवर्डेड बाय फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन. त्याला काय म्हणतो आपण हायमेन म्हणतो. हे जे ओपनिंग आहे कोण कवर्ड करतं तर फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन इज कॉल्ड हायमेन. आता हे जो व्हजायना जे आहे ऍक्ट ॲज कॉमन पॅसेज फॉर मिनिस्ट्रल फ्लो ॲज वेल एज काय बर्थ कॅनल ड्युरिंग पार्च्युरेशन. व्हजायना जो आहे मिनिस्ट्रल फ्लो आणि कशासाठी बर्थ कॅनल म्हणजे बर्थ पण काय होणार आहे ह्या ठिकाणी होणार आहे व्हजायनामधून आणि मिनिस्ट्रल फ्लो सुद्धा काय होणार आहे ह्या व्हजायनामधून होणार आहे. ड्युरिंग जे मिनिस्ट्रल सायकल मिनिस्ट्रल फेजमध्ये मिनिस्ट्रल फ्लो होणार आहे आणि पार्च्युरेशनमध्ये काय होणार आहे जे न्यू यंगवन्स आहे त्याची बर्थ ह्या व्हजायनामधून होणार आहे. अशा प्रकारचं काय हे इन जनरली ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पार्ट इज काय एक्सटर्नल जेनायटेलिया. कुठला एक्सटर्नल जेनायटेलिया. एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन ऑफ फिमेल इन्क्लूड काय पार्ट ऑफ एक्सटर्नल टू व्हजायना. कुठले पार्ट ह्याच्यामध्ये येतात तर एक्सटर्नल टू व्हजायना आणि कलेक्टिव्हली त्याला काय म्हणतो आपण वॉल्वा. त्याला काय म्हणतो आपण वॉल्वा. ह्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड होतं व्हेस्टिब्युल्स, लेबिया मायनोरा, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, हायमेन, क्लायटोरिस, मोनोपिबिस हे काय होतात ह्याच्यामध्ये कव्हर होतात. परंतु आपण व्हेस्टिब्युल्स पासून चालू करणार आणि हायमेनमध्ये काय होणार एंड होणार. आता जर व्हेस्टिब्युल्स जर आपण ह्याच्यामध्ये उल्लेख केला नाही परंतु व्हेस्टिब्युल्स जर बघितला पण हा मेडियन व्हर्टिकल डिस्पर्शन ऑफ वॉल्वा. मेडियन व्हर्टिकल डिस्पर्शन ऑफ वॉल्वा ह्याला एनक्लोज द इरेथ्रल आणि काय व्हजायनल ओपनिंग ह्याला काय म्हणतो आपण व्हेस्टिब्युल्स म्हणतो. पुढचा जो भाग आहे तो मोनोस्पोबिस. जे पॅड ऑफ फॅटी हे कशापासून बनलेलं फॅटी टिश्यू कवर्ड विथ काय हिअरनी काय झालेलं असतं हे बनलेलं असतं. पुढचं लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजर काय फ्लेशी फोल्ड ऑफ स्किन, फ्लेशी फोल्ड ऑफ टिश्यू किंवा स्किन आणि दॅट फॉर्म द बाउंड्री ऑफ वॉल्वा. हे काय करतं काय फॉर्म करतं बाउंड्री ऑफ वॉल्वा. दॅट आर होमोलॉगस टू स्क्रॉटम ऑफ मेल. मेलमध्ये स्क्रॉटम प्रेझेंट असतं त्याच्यासारखं काय असतं त्याचं स्ट्रक्चर असतं होमोलॉगस. आणि हे काय करतं प्रोटेक्ट द अदर पार्ट. हे काय करतं सराउंड अँड प्रोटेक्ट द अदर पार्ट ऑफ एक्सटर्नल जेनायटेलिया अँड एनक्लोज इरेथ्रा अँड व्हजायनल ओपनिंग ऑफ
व्हजायनल ओपनिंग, व्हजायनल ओपनिंग इनटू द व्हेस्टिब्युल्स, हे जे काम आहे. आणि हे कुणाला सराउंड केलेलं असतं? व्हजायनल ओपनिंगला काय करतं, हे पूर्णपणे सराउंडिंग असतं, आजूबाजूला काय असतं, लॅबिया मेजोरा प्रेझेंट असतो. लॅबिया मायनोरा जो आहे पेअर्ड फोल्ड आहे, फोल्ड ऑफ टिश्यू अंडर द लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोराच्या अंडर खालच्या बाजूला काय पेअर ऑफ फोल्डिंग आहे. आणि ते कव्हर हुड लाईक कव्हरिंग अराउंड द क्लायटॉरिस. आणि ह्याचं मेन फंक्शन काय, हुड लाईक कव्हरिंग अराउंड द क्लायटॉरिस. क्लायटॉरिसच्या अराउंड काय करतं, लॅबिया मायनोरा हुड लाईक काय कव्हरिंग करतं. पुढचा जो भाग आहे तो कुठला, क्लायटॉरिस. क्लायटॉरिस जो आहे हे फिंगर लाईक, थिनी फिंगर लाईक स्ट्रक्चर लाईज अप्पर जंक्शन ऑफ टू लॅबिया मायनोरा. जो अँटेरियर एंड आहे अप्पर, त्यालाच आपण काय म्हणतो अप्पर जंक्शन. जो थिनी फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे कुठं असतं, अप्पर जंक्शन ऑफ टू लॅबिया मायनोरा, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो सेन्सिटिव्ह पार्ट आहे, कोनिकल अँड सेन्सिटिव्ह पार्ट लाईंग अँटेरियर एंड ऑफ लॅबिया मायनोरा. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं हा सेन्सिटिव्ह पार्ट आहे, बरोबर, तर हा पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू, ह्याच्यावरती काय असते, पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू. आणि जे आहे इट इज, हा जो पार्ट आहे दॅट आर होमोलॉगस टू पेनिस ऑफ मेल. क्लायटॉरिसचा जो पार्ट आहे दॅट आर होमोलॉगस टू कुणासारखा आहे तो, पेनिसचा जो पार्ट आहे होमोलॉगस टू काय पेनिस. आणि शेवटचा जो पार्ट आहे ह्याच्यामधला एक्सटर्नल जेनायटेलियाचा तो हायमेन, जस्ट इनसाइड द ओपनिंग ऑफ व्हजायना, ऑफ्टेन टॉर्न ड्युरिंग काय फर्स्ट क्लायटस इंटरकोर्स. जो सेक्शुअल इंटरकोर्स आहे हे कुणाच्या इनसाइड असतं, प्रेझेंट ऑफ द व्हजायना, जस्ट इनसाइड ओपनिंग ऑफ काय व्हजायनाच्या ओपनिंगचे इनसाइड असतं. हे आपण हायमेन हे आधी शिकलेलं आहे आपण. पार्शली फोल्ड म्युकस मेम्ब्रेन आहे. आणि व्हजायना ऍक्ट ॲज काय जर बघितलं आपण ह्याच्यामध्ये मागाशी शिकलो होतो, अशा प्रकारचं हे काय एक्सटर्नल जेनायटेलिया. पुढचं जे काय मेमरी ग्लँड किंवा ज्या ग्लँड्स प्रेझेंट आहेत, बुल्बो व्हेस्टिब्युलस ग्लँड, जे पेअर ऑफ ग्लँड सेम ॲज टू काय कॉपर्स ग्लँड प्रेझेंट इन द मेल. आणि दे ओपनिंग इंटू काय व्हेस्टिब्युलर अँड रिलीज लिब्रिकेटिंग फ्लूइड. ओपन इंटू काय व्हेस्टिब्युल्स अँड रिलीज काय लिब्रिकेटिंग फ्लूइड काय करते, रिलीज करत असते. पुढची जी आहे काय मेमरी ग्लँड. जर आपण मेमरी ग्लँड बघितलं दॅट आर द असेसरी ऑर्गन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि मेमरी ग्लँड काय करत असते, रिलीज मिल्क आफ्टर पार्च्युरेशन. आफ्टर पार्च्युरेशन हे काय करत असते, मिल्क रिलीज करत असते. डेव्हलपमेंट ऑफ मेमरी ग्लँड हे कधी होत असतो, अकर ॲट द एज ऑफ प्युबर्टी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हार्मोन कुठले, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. कुठल्या दोन हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ह्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे हार्मोन्स आहेत आणि कुठले प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स, ह्या दोन्ही हार्मोनचं कंट्रोल कुणावरती असतं, तर डेव्हलपमेंट ऑफ काय मेमरी ग्लँड वरती काय असतं, हे कंट्रोल असतं. आणि लॅक्टोट्रॉपिन हार्मोन जे आहे त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो, LTH, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो प्रोलॅक्टिन हार्मोन. काय प्रोलॅक्टिन हार्मोन हे काय हेल्प करतं, तर डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस ट्युब्युल्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. हे ज्या ग्लँडमध्ये जे लॅक्टिफेरस ट्युब्युल्स आहेत, हे लॅक्टिफेरस ट्युब्युल्सचं डेव्हलपमेंट करण्यासाठी कोण मदत करत असतं, तर लॅक्टोट्रॉपिक हार्मोन, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण LTH म्हणतो, किंवा प्रोलॅक्टिन हार्मोन्स. ह्याच्यावरती प्रश्न येतात. जनरली जर आपण बघितलं तर दोन प्रश्न येतात. तर ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी कुठले हार्मोन मदत करतात डेव्हलपमेंट ऑफ मेमरी ग्लँड, तर कुठले, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन.
आणि लॅक्टिफेरस ट्यूब्यूल डेव्हलपमेंटसाठी ड्युरिंग प्रेग्नन्सी कुठला हार्मोन मदत करतो तर लॅक्टोट्रॉपिन हार्मोन, LTH किंवा प्रोलॅक्टिन हार्मोन हे काय करत असतं, मदत करत असतं. इन जनरल ह्याचं जर स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर मेमरी ग्लँडचं, तर मेमरी ग्लँड हे काय पेअर्ड स्ट्रक्चर आहे, ग्लँड्युलर स्ट्रक्चर आहे, राउंडेड स्ट्रक्चर प्रेझेंट in the subcutaneous tissue from anterior thorax of pectoral region. इन जनरली जर आपण बघितलं तर रिब्स जर बघितलं आपल्याला ह्याच्या, तर कुठल्या रिब मध्ये आहे, ग्लँड्युलर टिश्यू आहे. ओके, जर आपण रिब जर बघितलं तर सेकंड टू काय 6th नंबरची जी रिब्स आहे ह्याच्यावरती काय असते, प्रेझेंट असतं, काय स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, मेमरी ग्लँड. सेकंड टू 6th रिब ह्याच्यामध्ये काय असतं, मेमरी ग्लँड. नाव द अजून एक प्रश्न, तो मेमरी ग्लँड आर मॉडिफाईड ऑफ, हे मेमरी ग्लँड जे आहेत ह्या कुणाचं मॉडिफाईड झालेलं आहे, तर ह्या सीड ग्लँडचं काय झालेलं आहे, मेमरी ग्लँड काय मॉडिफाईड झालेलं आहे. जर आपण बघितलं इट कंटेन जर पेअर्ड स्ट्रक्चर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, व्हेरिएबल अमाऊंट ऑफ फॅट किंवा फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेलं असतं आणि ह्याच्यामध्ये न्यूमरस लॅक्टिफेरस डक्ट, ह्या ज्या डक्ट आहेत ह्या काय असतं, त्यांचा नंबर काय असतं, जास्त असतो. हा जो ग्लँड्युलर टिश्यू जो आहे, दॅट आर ग्लँड्युलर टिश्यू आपण म्हणलेलं आहे, ग्लँड्युलर टिश्यू जो आहे दॅट आर डिवायडेड इंटू 15 to 20 इरेग्युलर शेप्ड मेमरी लोब्स. हा ग्लँड्युलर टिश्यू कशामध्ये डिवाइड झालेला आहे, 15 ते 20 इरेग्युलर शेप्ड मेमरी लोब्स, ह्या मेमरी लोब्स मध्ये काय झालेलं आहे, डिवाइड झालेलं आहे. देन इच विथ काय अल्व्हिओलर गॅन विथ लॅक्टिफेरसिंग डक्ट, आणि त्यानंतर क्लस्टर ऑफ सेल ऑफ अल्व्हिओलाय. आता अल्व्हिओलाय काय करतं याच्यामध्ये, तर अल्व्हिओलाय सिक्रेट मिल्क दॅट आर स्टोअर्ड इन द ल्युमेन, आणि त्याच्या ल्युमेनमध्ये काय करत असतं, अल्व्हिओलायच्या ल्युमेनमध्ये हे मिल्क काय केलं जातं, अल्व्हिओलर ग्लँड जे आहेत हे अल्व्हिओलाय ग्लँड काय करतात, सिक्रेट मिल्क, हे मिल्क सिक्रेट करण्याचं काम कोण करत असतं, अल्व्हिओलाय ग्लँड. आणि ह्या अल्व्हिओलाय ग्लँडच्या अल्व्हिओलायच्या ल्युमेनमध्ये परत हे सिक्रेट झालेले मिल्क आहे हे स्टोरेज केलं जातं. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न होतो की हु इज सिक्रेट मिल्क इन द मेमरी ग्लँड, तर अल्व्हिओलर ग्लँड जे आहे हे काय करते, तर मिल्क सिक्रेट करते आणि त्याचं स्टोरेज अल्व्हिओलायच्या ल्युमेनमध्ये होतं. हे जे अल्व्हिओलाय दॅट आर ओपन इन टू मेमरी ट्युब्युल्स, कशामध्ये, मेमरी ट्युब्युल्समध्ये काय होत असते, ओपन होत असते, आणि द ट्युब्युल ऑफ इच लोब जॉईन टू फॉर्म काय, मेमरी डक्ट. आता ह्या ट्युब्युल्स ऑफ इच लोब, प्रत्येक लोबमधली जी ट्युब्युल्स आहे ही काय होत असते, जॉईंट होऊन काय होत असते, मेमरी डक्ट काय होत असते, फॉर्मेशन होत असते. ट्युब्युल्स ऑफ इच लोब जॉईन टू फॉर्म काय, मेमरी डक्ट. आता ह्या ज्या मेमरी डक्ट आहेत जॉईन टू फॉर्म काय, मेमरी एम्फ्युला, त्यांच्यापासून काय तयार होत असतं, तर मेमरी एम्फ्युला काय होतं, फॉर्मेशन होत असतं, विच कनेक्ट टू लॅक्टिफेरसिंग डक्ट. आणि हे मेमरी एम्फ्युला जो आहे दॅट आर कनेक्ट टू लॅक्टिफेरसिंग डक्ट थ्रू विच मिल्क इज सक आउट. आणि ह्याच्याद्वारे काय होत असतं, लॅक्टिफेरसिंग डक्ट, आणि त्यानंतर हे जे ब्राऊन कलर किंवा सर्क्युलर एरिया ऑफ स्किन दिसतो ह्याला काय, एरिओला म्हणतो आपण, एरिओला ह्या ठिकाणी ब्राऊन कलर स्किन, अशा प्रकारे मिल्क सक होत असतं. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 5 जर बघितलं ह्या ठिकाणी जर बघितलं आपण, तर हा कुठला आहे, तर मेमरी लोब्स आहेत, 15 ते 20 काय हे मेमरी लोब्स आहेत. हे मेमरी लोब्स आहेत, हे जे स्ट्रक्चर दिसतंय बघा. त्यानंतर ह्याच्यापासून काय तयार होतं, अल्व्हिओलाय, मेमरी अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय काय करतात, सिक्रेट द मिल्क अँड दे स्टोअर्ड इन द ल्युमेन ऑफ काय, मेमरी अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय ओपन इंटू काय, मेमरी ट्युब्युल्स, आणि मेमरी ट्युब्युल्स काय होतात, जॉईन टू इच अदर टू फॉर्म काय, मेमरी डक्ट. काय तयार होते या ठिकाणी, मेमरी डक्ट तयार होते, आणि मेमरी डक्ट जॉईन टू फॉर्म काय, मेमरी
ॲम्फ्युला काय तयार होतं, ॲम्फ्युला, आणि ॲम्फ्युला दॅट कनेक्टेड टू कोणाबरोबर, लॅक्टिफेरसिंग डक्ट बरोबर काय हा ॲम्फ्युला कनेक्ट असतो, आणि थ्रू दॅट मिल्क इज काय सक आउट. अशा प्रकारचं काय मेमरी ग्लँड, ॲसेसरी ग्लँड आहे. अशा प्रकारे आज आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याचप्रमाणे एक्सटर्नल जेनायटेलिया आणि मॅमरी ग्लँड ह्याचा काय केला, स्टडी केला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्युबर्टी ऑब्लिक सेक्शुअल मॅच्युरिटी इन फिमेल, त्याचप्रमाणे मिनिस्ट्रल सायकल किंवा त्याला आपण काय म्हणतो ओव्हेरियन सायकल, ह्याचा काय करणार आहे आपण स्टडी करणार आहे.